सप्रेम वंदे मातरम। आज आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर जनगणना चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात जनगणना चालू आहे आणि या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी इतक्या रखरखत्या उन्हामध्ये अतिशय प्रचंड अशा तापमानामध्ये महाराष्ट्रात सर्व शिक्षक बंधू भगिनी राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना म्हणजे जनगणना करत असताना महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर तसेच अन्य भागामध्ये अन्य विभागामध्ये शिक्षक बांधव जे प्रगणक आहे जे जनगणनेचं कार्य एवढा प्रचंड उन्हामध्ये करताय आणि या उन्हामध्ये काम करत असताना त्यांना उष्माघात झालेला आहे आणि उष्माघाताच्या माध्यमातून या शिक्षक प्रगणकांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडेवारीनुसार 3च प्रगणक दाखवलेले आहे, परंतु असे ज्ञात अज्ञात असंख्य बऱ्याच मुबलक प्रमाणात अशी संख्या आहे प्रगणकांची की त्यांच्यावरती उष्माघाताचा परिणाम झालेला आहे। त्यामध्ये काही दगावलेले आहेत, काही ॲडमिट झालेले आहेत। तर आम्ही शासनाला विनंती करतोय सर्व शिक्षक बांधव शहर जामनेर तालुका आणि शहराद्वारे तसेच RTO रिजनल टीचर्स असोसिएशन मार्फत आम्ही शासनाला विनंती करतो की या महाराष्ट्रात जे प्रगणक मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं असं आशयाचं निवेदन आम्ही सर्व शिक्षक बांधव सर्व प्रगणक जे जनगणना करताय राष्ट्रीय कार्य करताय अक्षरशः या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की हे सर्व शिक्षक बांधव जनगणना करत असताना थोडा वेळ इथे आलेले आहेत या शिक्षकांसाठी। तर शासनाला विनंती आहे की या शिक्षकांच्या परिवाराला जे शिक्षक वारलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना त्या परिवाराला न्याय द्यावा, त्या परिवारातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये त्यांना सामावून घ्यावं आणि त्या परिवाराला कमीत कमी 20 लाख रुपयाची आर्थिक मदत तरी या शिक्षकाच्या कुटुंबांना देण्यात यावी असं निवेदन आम्ही शासन दरबारी जामनेर तहसील कार्यालयात महोदय तहसीलदारांना सादर करतो आहे। धन्यवाद।